करता हूँ कि आप बढ़िया ही होंगे। तो आज हम फिर से एक वेस्ट में से बेस्ट बनाने का फिर से एक वीडियो लाए हैं आपके लिए। तो देखते हैं क्या बनता है और क्या होता है। आप भी वीडियो के एंड तक बने रहिएगा, चैनल को सब्सक्राइब कर देना। तो पम्या स्टार्ट करते हैं। ये क्या है, अभी मॉनिटर है, इसको क्या करना है, खोलना है क्या? खोलना तो है हाँ। पण ऑडियन्स में बात करूँगा कि नमस्कार सबसे पहले बोलूँगा। आणि आज जो काही व्हिडिओ बनवतोय मी, तर जो आहे तो फेकाऊपासून टिकाऊ आणि टाकाऊपासून टिकाऊ अशी वस्तू आहे। हा मॉनिटर पूर्णपणे बंद झालेला आहे, पूर्ण बिघडलेला आहे आणि गाण्याला मी देणार आहे की बाबा हे खोल आणि हे टाकाऊ वस्तू आहे, तर याच्यामधून टिकाऊ आणि उपयोगामध्ये आपल्या काय काय येणार आहे ते आपण दाखवूयात। अच्छा, माझा एक खोलायचं का? हां, तू खोलून दे ना। मी त्यातल्या हे दे ना, ज्या उपयोगाच्या वस्तू आहेत ना त्या मी तुला काढायला लावतो बाहेर। ठीक आहे। स्क्रू ड्रायव्हर आहे का आपल्याकडे? हो आहे। बघ तोच लागतोय का? नाही नाही, हा नको, याला हे दे, हो स्टारवाला दे। स्टारवाला? अरे बरं आहे का ना, प्लस साईन ते मागे गाण्या स्क्रू खोलेपर्यंत मी एक थोडंसं बोलतो की गेल्या व्हिडिओमध्ये टाकाऊ वस्तूपासूनच आपण टिकाऊ आणि उपयोगाची बनवलेली होती। ती आवडल्यानंतरनं खूप साऱ्या लोकांनी लाईक केलं होतं आणि कॉलिंग करून बोलले होते। त्याच्यानंतरनं आम्हाला खूप आनंद मिळाला की बाबांनो तुम्ही असं करा तसं करा। तर मग आम्हाला जे आवडते ते आम्ही करतोय आणि जे आम्हाला युक्ती सुचती ती आम्ही करतो आणि तुमच्यासमोर दाखवतो। प्लेनवाला दे, चपट्या तोंडाचा। हां, चपट्या तोंडाचा, तुझ्या तोंडासारखा। सॉरी आपण हे बघा, हे नाही, हे उपयोगाचं नाही आहे, पण येईल आज उद्या उपयोगात येणार। हे पाहिजे का? हे पेपर येणार आहेत पण पुढच्या व्हिडिओमध्ये उपयोगात येणार आहेत। हे किती पेपर आहेत? 4। म्हणजे हे दोन हे प्लॅस्टिक सारखं आहे आणि हा पण अरे हा पण येणार आहे, हा पण येणार। आता हे बघ, मस्त फायबर ग्लास, ही महत्वाची वस्तू। अच्छा, हे ठेवायचं का बाजूला? तर मित्रांनो, गाण्याने कम्प्युटर खोललाय पूर्ण। त्याच्यामध्ये सुरुवातीला जो गोरिला ग्लास सारखा असतं आपल्या मोबाईलमध्ये आपण लावतो, LED स्क्रीन आणि गोरिला ग्लास सारखा आपण साध्या भाषेत मी सांगतो तुम्हाला। तर ही गोरिला ग्लास सारखी असते आणि त्याच्यानंतरनं हे जे पेपर निघालेत, हे 4 पेपर निघालेत, ते पण आपल्याला कामाला येणार आहे पुढं। अच्छा, तर जी कामाची वस्तू आहे, आज जे माझं डोकं चालतंय मी तुम्हाला दाखवतो। आता हे ठेवू का साईडला? हे बाजूला ठेवू, फेकू नको। नाही, याच्यातली एक पण वस्तू टाकाऊ नाही, सगळी टिकाऊ। ओके, तर आता या वस्तूपासून आपण बनवायचं काय तर सांगतो तुम्हाला। आता ही जी काच आहे ती पूर्ण फायबर ग्लास म्हणतो आपण याला। कशी टाका फुटणार नाही, काय नाही, कशी आलटून पलटून टाका फुटणार नाही, काय नाही। म्हणजे प्लास्टिकची काच आहे एक प्रकारची। तर आपल्याला काय करायचं माहिती आहे का? मी काही ठिकाणी बघितलं होतं, काही ठिकाणाहून समजलं होतं, मला लक्षात आलं बारकाईने बघितल्यानंतर की बाबांनो याच्यावरती काहीतरी कारागीर करू शकतो आपण आणि ती सक्सेस होते आणि आवडते प्रत्येकाला, म्हणजे दिसायला डोळ्याला चांगलं दिसतं। नक्की काय दाखवतो। तर आता ही जी काच आहे ही कम्प्युटरमधनं स्क्रीनमधनं काढल्यानंतर तुम्हाला दिसणार आहे एका साईडला खूप सारे डॉट डॉट सारखं आणि रफ दिसणार। तो हात फिरून बघ हलक्या हातात, आणि या बाजूला बघ प्लेन आहे, जास्तच प्लेन आहे ना, एकदम गुळगुळीत। तर जी रफ बाजू आहे त्या ठिकाणी आपल्याला डिझाईन बनवायची। आता डिझाईन बनवायची कशी माहिती का? हे ठेवू का इथं?
डिझाईन बनवायला मित्रांनो तुम्ही ही जी मशीन आहे हे एक प्रकारचं ड्रिल मशीनच आहे, पण छोटंसं लहान ड्रिल मशीन म्हणतो आपण त्या प्रकारचं ड्रिल मशीन आहे. त्याच्यामध्ये बीट असतात ते छोटे छोटे वेगवेगळ्या पद्धतीचं असतं. हे आपण छोट्या ड्रिल मशीनीला बारक्या ड्रिल मशीनीला लावलेले गोल आणि पुढं गुंड असलेलं म्हणजे गुंडाकार म्हणजे एकदम हे गोळे आहे पुढं तसं बीट लावलेलं आपण. त्याला काही लोक म्हणतात डायमंड बीट, पण ते डायमंड वाढवण नसतं, काहीतरी आपलं सांगायचं आणि पटवायचं. आता तू डिझाईन करणार आहे काय? हा डिझाईन करणार आहे आणि तुम्हाला दाखवतो की डिझाईन केल्यानंतर कसं दिसणार आहे. तर गाण्या हे लाव बरं. हे प्लग त्या आपल्या त्या हॅलोजनच्या प्लगमध्ये स्टँडच्या प्लगमध्ये अलगद घुसवा, नाही तर सगळं वाटोळच होईल लाईट जर बंद झाली. हा हे घुसलं झालं का बघ? हा चालू करून बघूयात आपण. झाली मित्रांनो, चालू झाली. हे घालून मशीन चालू झाली. आता तू माझ्या डोळ्याचं मी सुरक्षा करू, यावेळेस भेटलंय मला. डोळ्याचं सुरक्षा बघूया. कारण माझा गाण्या मार्किंग करून दे ना याच्यावर. अच्छा गाण्या हां तर ही काच आपण काढली होती, हा. तर त्याच्यावरती तू काय तुला आवडतंय ते पटतंय त्या अच्छा. हिशोबाने तू काढून दाखव. ते आपण अच्छा आपल्या मित्रांना हेच दाखवू. लिहितो ना, ओवी क्रिएशन म्हणून लिहितो, हा ही काय चॅनलचंच नाव. तर गाण्या त्याचं काम करतोय रायटिंगमध्ये, तुम्हाला दाखवायचंय पुढं ते करूया. डबलमध्ये लिहून देऊ का? कसं? नाही केलंय, पण खूप छोट्या लिपीमध्ये लिहिलंय. तर बघूया, लय बारीक अक्षर काढले पण ठीक आहे. मोठं देतो मग काढून पाहिजे तर. नाही हे जर मित्रांना आपल्याला दिसलं हां तर चांगलीच गोष्ट आहे. हां ठीक आहे चालेल. नाही दिसलं तर आपण दुसरी प्रक्रिया दाखवूया त्यांना. हां तर आता ही मशीन चालू करतो मी आणि चष्मा घाल, सनग्लास घाल. त्या काचेवरती, या फायबर काचेवरती, प्लास्टिकच्या काचेवरती या अशा पद्धतीने हे अशी मशीन जर तुमच्याकडे असेल तर चांगलीच गोष्ट आहे, आणि नसेल तर ड्रिल मशीनला एकदम पातळ बीट बसवा आणि त्याच्यावरनं फक्त ड्रिल मशीनला असं गच्च पकडायचं, व्हायब्रेशन करायचं नाही, अलगद गिरवत राहायचं. जे काय होईल ती मी तुम्हाला पुढच्या पुढे दाखवतो, ह्याच व्हिडिओमध्ये पुढे दाखवत राहतो. हां आता ह्यानी एवढी छोटी छोटी अक्षरं काढले तर मला माझी गोंधळ होते. नंबरचा चष्मा लावून सुद्धा नीट दिसा. करू का मोठं? नको राहू दे. तो पेपर दे बरं. मी म्हणलं ना तुला एक वस्तू कामाला येणार. हा देऊ का तो वाला? नाही हेच व्हाईट पेपर दे. एक वस्तू कामाला नाही आली का नाही ही वस्तू कामाला. बरोबर. आता पेन्सिलने आपण हां लिहिलेलं ते. हे लिहून दिलं होतं, ते मला दिसतच नव्हतं खाली. बरोबर. तर आता काळी पेन्सिल असते आणि त्याच्या खाली जर पांढरा पेपर टाकला तर ती काळं उठून दिसते. चला चालू करूया. आता ठीक आहे, हे तर तुमच्यासाठी समोर दाखवतो. आणि ह्यानी जी वरचं जे आहे झाळ म्हणतात ती काढून घेऊ आपण. म्हणजे आता प्लेन झाले, तुमच्या हाताला खरबुडं लागणार नाही आणि व्यवस्थित दिसतंय. हे अक्षर व्यवस्थित दिसतंय. अक्षरांची चूक होऊ द्या, पण अक्षर चांगलं आणि खोलवर जी आपली 4 ते 5 mm ची काच आहे ती 3 mm पर्यंत खोल कोरायची. स्टार्ट. आता चला, आता ही जी चुकीचं अक्षर झालंय त्याच्यामध्ये मी ई टाकायचा, म्हणजे ई लिहायचा चुकलो. पेन्सिलने गणेशने आपल्याला काढून दिलं होतं, त्याच्यावरतीच मी गिरवत होतो या छोट्याशा ड्रिल मशीनने. आता हे चुकलेलं आहे तर काय ह्याचं हे पण दाखवतो तुम्हाला. आपण प्रयोग दाखवतो, वायाला गेलेलं नाही. हे पण दाखवतो आणि इकडच्या बाजूला आपण नवीन काहीतरी काढून तुम्हाला दाखवतो डिझाईन. किती इंचामध्ये बरं का, ती बघा ही फुटपट्टी कुठे आहे.
याच्यावरती आपण काय करूया, 2 इंचाची पट्टी मी काढतो. 2 इंचाच्या पट्टीवरती पेन्सिलनी मार्किंग करून घेतली. पेन्सिलने 2 इंचाच्या पट्टीवरती मार्किंग करून घेतली. आता माझ्या मनाने म्हणजे काय डिझाईन तर त्याला चिटकावलेली नाही, गाण्याने डिझाईन काढून दिली नाही, जसं काय अक्षर चुकावली तसले अक्षर काढून दिले नाही आणि डिझाईन काढून दिली नाही. ठीक आहे, माझ्या पद्धतीने मी डिझाईन बनव तुझ्या. हो करायचं का स्टार्ट. करा. डोळ्याला चष्मा लावाने लावलाय जात्या डोळे. चला मित्रांनो, माझ्या डोक्याला जी पटते ती मी करतो. आणि हे काय ही प्लास्टिकची काच वाया जात नाही, म्हणजे कुठलंच मटेरियल तुमचं वाया जाणार नाही, कोणतंच वाया जाणार नाही. गाण्या तू जे लिहून दिलं होतं ना, ते तर आपली स्पेलिंग चुकली होती, माझ्याकडनं चुकली होती. तर आता ही जी डिझाईन केलेली साध्या आणि फटाफटमध्ये आणि स्पीडमध्ये, तर ड्रिल मशीनच्या सहाय्याने म्हणजे छोट्या बारक्या ड्रिल मशीनच्या सहाय्याने केलेली. त्याला तुम्ही छोटंसं बीट बसवा, छोटं बीट बसवा, जशी तुम्हाला डिझाईन पाहिजे तशी तुम्ही बीट बसवा. जसं एखादी लेडीज हातावरती मेहंदी कोरती त्या पद्धतीचं बीट बसवा आणि हलक्या हाताने हात फिरवत राहा, एकाग्रता करून. तर ही डिझाईन बनवलेली, ही तुम्हाला कशी वाटते ती बघा. हे जे कॉम्प्युटरचं जे स्क्रीनमधलं जी प्लास्टिकची काच आहे त्याच्यापासून ही केलेले. तर गाण्या ह्या आपल्या मशिनीचा प्लग खोल, कारण आपल्याकडे प्लग कमी आहे. तर हे बघा मित्रांनो, असं हे फायबर ग्लासमधून बनलं जातं. आणि हे माझ्या छोट्याशा 1 वर्षाच्या क्यूटशा मुलीचं नाव आहे ओवी क्रिएशन. तर आता हे मी सरळ लिहिलेलं आहे, तर पलटून दाखवल्यानंतर तुम्हाला खूप उठवून दिसेल याची मला खात्री. तुम्ही बघत राहा. लाईट मध्ये लाईट बंद नाही तुम्हाला दाखवतो ना. हे जे ओवी क्रिएशनचं आपण लिहिलेले ते काढतो मी. साधा प्लंबिंगचा पाईप आहे. आता बघा, आता दिसणार नाही तुम्हाला, एकदम साधं रेखीव काम दिसणार आहे, बाकी काही नाही. ही प्लास्टिकची काच आहे, कम्प्युटरमधनं घेतलेली स्क्रीनमधून. ही आपण बाजूला ठेवूया. आणि ही जी पट्टी ही बाजारामध्ये तुम्हाला 200 रुपयाची 5 मीटर मिळते. खूप सोप्या पद्धतीने मिळते. आम्ही पुण्यामधनं कलेक्ट केलं होतं, जवळजवळ पासोड्या विठोबा चौकातून. तर तिथून आम्हाला 200 रुपये 5 मीटरची पट्टी ही मिळाली. आता सांगायचं तात्पर्य, जी मी डिझाईन बनवलेली ती आपण बघूया. ही पट्टी अशी, हा पाईप आहे साधा CPVC पाईप मी घेतलेला आहे. बेस म्हणून काही आपण लाकूड वगैरे पण डिझाईन साठी वापरू शकतो. हा, लाकडाचं घेऊ शकतो ना यूज कर सकते ना. तुम्ही डिझाईन करल तेवढं कमी आहे. कोणतीही डिझाईन करा, फक्त आकर्षित दिसली पाहिजे, बस. तर आता मी जल्दबाजीमध्ये तुम्हाला शिकवण्यासाठी फक्त हा CPVC पाईप घेतला होता आणि तिथून ह्या काचेच्या म्हणजे आकृतीनुसार काचेच्या लाईननुसार कट केलं होतं आणि त्यामधून पाईप काच पण टाकली होती आणि पाईपमधून हे LED ची ट्यूब पण टाकली होती. तर आपण अभी देखिए कि कैसा वो ये डिज़ाइन दिखता है. और ये देखने के लिए अपने को इस स्टूडियो का हैलोजन बंद करना पड़ेगा,
पूरा लाइट बंद करना पड़ेगा, स्टॉप करना पड़ेगा। अंधेरे में ही अच्छा दिखेगा, अंधेरे में लाजवाब दिख जाएगा। यकीन करिए, भरोसा करिए। गण्या हॅलोजन बंद कर। मग आम्ही ही ही पट्टी याच्यामध्ये टाकून दाखवतो। अलगता त्या फक्त हॅलोजनच्या ह्या काढायच्या, प्लग काढायच्या। हा ओके 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 बस। तर मित्रांनो बघा आम्ही हे केलेलं आहे। आणि दोस्तों ये देखिए, ये गणेश ने लिख के दिया था, वो हमने काम किया है, लेकिन पलट के डाल देता हूँ। ये अक्षर कैसा दिख रहा है आपको? आप ऐसे लकड़े का वगैरह कुछ बना के आप ये बना के, हाँ लकड़े का रख सकते हैं। हाँ बिल्कुल बिल्कुल, हाँ। शो बना सकते हैं। जो डिजाइन आपके मन में है आप पूरा डिजाइन करके यहाँ से लाइट ऐसा छोड़ेंगे तो पूरा वो मस्त दिखेगा। डिझाईन आपके मन में है, डिझाईन आपके दिमाग में है, वो करिए। मी म्हणलं की बाबा ऑडियन्सला डिझाईनच करून दाखवूया। तर डिझाईन बघा, तुम्ही आवडली तर लाईक करा। ही डिझाईन बनवलेली आहे। ही डिझाईन बघा, करा। तुमच्या प्रत्येक घरामध्ये उपयोगाला येणारी वस्तू आहे ही। मस्त आहे, दिसायला चांगलं दिसतं। छानशी डिझाईन दिसते। तुम्ही फिरवा चौकटीला, दरवाजाच्या चौकटीला किंवा घरामध्ये कोणत्या बेडरूममध्ये तुम्ही सजावट अशी करू शकता। फक्त LED लाईट लावणं महत्त्वाचं आहे। असं केल्यानंतर तुम्हाला दिसणार नाही, थोडं दिसल, लाईट दिसल पण दिसल, त्याच्यामध्ये काय एवढं मजा येणार नाही। तुम्ही ह्या पूर्ण प्लेटला जर पूर्ण भरगच्च डिझाईन कराल तर अवश्य तुम्हाला दिसणार आहे, आनंद तुम्हाला मिळणार आहे। पण जिथं डिझाईन केली तिथं तुम्ही लाईटचा प्रकाश द्या, तुम्हाला खूप क्यूट दिसेल डोळ्यांना, चांगलं दिसतं। आपको नया नया आइडिया में दिखाने का कोशिश कर रहा हूँ। आप सीखिए, बढ़ते रहिए दुनिया में। थैंक यू। और अभी जो बनाया था मैंने, मतलब पहले बना के रखा था यूं ही बैठे बैठे। मैं आपको सिखाने से पहले खुद अपने घर में ट्रायल लेता हूँ। तो मैंने मेरे बच्ची का नाम ये किया था, देखिए ये उल्टा है। साधी LED पट्टी आहे मित्रांनो। ही LED काढ बरं, पूर्ण काढ। तर आता आपण अशी अशा पद्धतीने तुम्हाला लावायची LED मित्रांनो। त्या साईडला घे, गाण्यात त्या साईडला तुमचा नेम प्लेट तुम्ही करू शकता। इथं जॉईंट कर, इथं जॉईंट केलं तरी पण जितकी तुम्ही लाईट त्याला प्रकाश द्याल ना तितकं ते उठून दिसणार। अजून सुंदर दिसतंय, अजून सुंदर दिसणार आहे। तुम्ही बघून घ्या। तुमचा नेम प्लेट बनवला ना दरवाजावरती, अच्छा है। लेकिन ये जो मॉनिटर का जो फेंकाऊ चीज़ है, फेंक के देने वाला चीज़ है, वो आपको यूजफुल दिखती होगी, यूजफुल दिख रही होगी। ऐसा ही कुछ आइडिया नया नया कीजिए। और अगर आपको बिजनेस नहीं करो मत करो ऐसा मैं बोल रहा हूँ, लेकिन आपके दोस्तों में या तो फिर आपके घर के दरवाजे के बाहर आप ये स्क्रीन बिठा दो नेम प्लेट करके। तो चलो गाइस, आज के दिन इतना ही वीडियो था LED। तो गाइस जैसा कि आपने देखा कि प्रमोद ने आज वेस्ट में से बेस्ट बना के दिखाया आपको। LED फाइबर ग्लास का ये उसने कारीगरी किया और ये LED लाइट से आप उसे सजा सकते हो अपने हॉल में, नेम प्लेट या जो आपकी मर्जी हो वैसे आप सजा सकते हो। वीडियो पे एंड तक बने रहने के लिए बहुत बहुत धन्यवाद। चैनल को सब्सक्राइब कर देना, वीडियो को लाइक कर देना और
प्यार ऐसा ही बना रहे, ऐसी मैं आशा करता हूँ। मिलते हैं आपसे अगले वीडियो, तब तक के लिए